नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत पाटणकर, जे भारतीय खो खो महासंघाचे आणि राज्य खो खो संघटनेच्या पंच मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि सचिव आहेत, कन्व्हेनर आहेत. आणि आपण त्यांना विचारूया की पंचांच्या ज्या समस्या असतात त्याच्यामध्ये ते कसे मार्ग काढतायत. आज जी अंपायरिंग होते, जवळजवळ प्रत्येक सामन्यावर 6-6 पंच असतात. एका सामन्याच्या वेळेला, एका स्पर्धेच्या वेळेला 4-4 ग्राउंड असतात. त्यावेळेला हे मॅनेजमेंट कसं करतात आणि पंचांशी कसं कोऑर्डिनेशन करतात जेणेकरून आपल्याला स्पर्धेमध्ये चांगले रिझल्ट्स येतील. यासाठी सुरुवातीपासून माझा खूप अट्टास असतो की मी प्रत्येक जिल्ह्याच्या सेक्रेटरीला किंवा पंचांना पर्सनली पहिले फोन करतो की तुमची या स्पर्धेला उपलब्धता आहे का. मग त्यांनी सांगितल्यानंतर त्यातले मी ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड म्हणजे ज्याप्रमाणे जेणेकरून मला सामने घेताना कुठल्याही प्रकारे प्री क्वार्टर किंवा क्वार्टर पासून कुठल्या प्रकारे अडचण होणे, त्यासाठी मी ए ग्रेड, बी ग्रेड म्हणजे मी ठरवल्याप्रमाणे की ते ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेडचे असे पंच करून सर्वांना संधी मिळावी पंचांनी, यासाठी माझा प्रत्येक वेळेला मी प्रयत्न करतो. तुम्ही जे पंचांची ग्रेडेशन केलेलं आहे, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, ही पंचांची ग्रेड फार पूर्वीपासून चालत आलेली आहे असं मी ऐकतोय. तर त्याच्यामध्ये कोणते पंच ए ग्रेड मध्ये असतात, कोणते पंच बी ग्रेड मध्ये असतात आणि कोणते पंच सी ग्रेड मध्ये असतात, आता नंबर 1. आणि नंबर 2, त्यांची नियुक्ती करताना कसा ताळमेळ साधला जातो. पहिली गोष्ट आहे की ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड आपण लिखित स्वरूपात कुठेही नाहीये, परंतु त्या वर्षभराच्या कारकिर्दीवरती, त्यांच्या ज्या परफॉर्मन्सवरती आपण ठरवतो हे ए ग्रेडला हे चांगल्या मॅचला अंपायरिंग करू शकतात. उदाहरणार्थ मुंबई, पुणे किंवा तुम्हाला सांगायचं झालं तर सोलापूर या ठिकाणी जे पंच की रेग्युलर मॅच चालतात तिकडे, की त्यामुळे त्यांना त्या ठिकाणच्या मॅच मध्ये चांगलीचे पंच आहेत की ज्यांना फास्ट मॅच मध्ये अंपायरिंग करायची सवय. त्यावेळेला आपल्याला किंवा हे अंपायर त्या मॅचला व्यवस्थित अंपायरिंग करू शकतात. काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी संघ कमी आहेत पण तिथे मॅचेस होत नाहीत, पण त्यांचा एक जिल्हा संघ चांगला असतो, परंतु स्पर्धेच्या वेळेला अडचण काय होते की त्यांनी मॅच केलेले नसतात, मग ते अंपायर काही वेळा अडचणी करू शकतात. मी हा सगळं म्हणजे माझ्या तल्लक बुद्धीने मी विचार करतो की बाबा आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, कुठल्या पंचाला कुठे उभं केलं पाहिजे की जेणेकरून मॅच स्मूथली चालते, कुठल्या प्रकारे गालबोट त्या स्पर्धेला लागता कामा नये प्रयत्न करतो. आणि मग त्यांना सिलेक्शन करताना किती ए ग्रेडचे तुमच्या हिशोबाने जे म्हणताय, ए ग्रेडचे किती एका स्पर्धेवर पंच असतात, बी ग्रेडचे किती असतात आणि सी ग्रेडचे किती असतात. आता ए ग्रेडचे मला कमीत कमी 4 ग्राउंड म्हटलं तरी ती 4-4-12 म्हणजे एकूण 12 पंच तरी मला ए ग्रेडचे लागतात. बाकीच मला बी आणि सी चे कोणतेही पंच असतील, कारण मी त्यांना आल्यावरती समजा कोणाच्या त्रुटी असतील, कोणाला स्कोरशी शिकायचं असेल, कोणा टाइमकीपर कसं राहायचंय, झेंडादारी कसं उभं राहायला पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी त्यांना त्यावेळेला शिकवतो जर वेळ असेल तर. पंचांचं शिबिर होतं, मार्गदर्शन शिबिर होतं, त्यात जे पंच उपस्थित असतात त्यापैकी किती पंचांना संधी दिली जाते राज्याच्या स्पर्धांमध्ये. आता कसं झालंय, यंदाच्या वर्षी तर एवढ्या स्पर्धा आहेत की ह्याच राज्यस्तरीय, सब ज्युनियर, ज्युनियर आणि ओपन, त्यानंतर भाई नेरुकर पण यंदाच्या वर्षी आपल्याकडेच आहे, विद्यापीठ आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर नाशिकला आता ज्या 3 ते 7 आता जे डिसेंबरला आहे ते अंडर-17 ची नॅशनल आहे, 12 ते 16 परत नॅशनल आहे, परत विद्यापीठाची ऑल इंडिया पुण्याला आहे. एवढ्या स्पर्धा आहेत, तर पंचांना सगळ्यांना संधी देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मी त्यांना फोन करतो, तुम्ही अवेलेबिलिटी तुमची आहे का, ते जर असतील तर आपण संधी देतो प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे, खूप छान. खरं तर स्पर्धेचा जो कणा असतो किंवा स्पर्धेला गालबोट लागू नये म्हणून ज्या काही होतं त्याच्यामध्ये पंचांची भूमिका अतिशय महत्वाची असते. आणि पंचप्रमुख म्हणून प्रत्येक स्पर्धेचे ती भूमिका प्रशांत पाटणकर, जे मुंबई उपनगरचे खंदे कार्यकर्ते आहेत, राज्य खो खो संघटनेचे सुद्धा खंदे कार्यकर्ते आहेत आणि कन्व्हेनर आहेत दोन्ही महाराष्ट्रावर सुद्धा आणि भारतीय खो खो फेडरेशनवर. तर ते अतिशय चोखपणे आपली भूमिका बजावत असतात. धन्यवाद सर. धन्यवाद.